प्रतीकचा सामना करतो सोहम. बॅकफुटला केला, चेंडूला दिशा दिली, गल्लीकडे क्षेत्ररक्षण आहे, एक धाव पूर्ण केली, डायरेक्ट हिट होता. पंचांचा इशारा. पंचांचे हा निर्णय फेटाळून लावला आणि ओव्हरच्या माध्यमातून दुसरी सुटात चोरटी धाव पूर्ण करतात कार्डिनल या संघाचे सलामीचे दोन्ही फलंदाज. सोहमच्या बॅटेतून हा पहिला फटका आला होता. स्वयं तर प्रत्येकचा पुढचा चेंडू सामना करतो स्वयं. परत या टायमाला बॅकफुटला गेला, बॉटम हँडचा वापर केला आणि फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू पॉइंट रिजनकडे खेळून काढला क्षेत्ररक्षण, पण एक छोटी धाव पडून पूर्ण केली. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाले 3 धावा धावफळकावर. तर प्रतीकचा पुढचा चेंडू सामना करतोय आदित्य. या टायमाला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, यष्टिरक्षकाकडून चुकी झाली. चेंडू खाली, क्षेत्ररक्षण पळतोय, गॅदर करेपर्यंत 2 धावा आणि तिसरी धाव नाही, 2 धावेतच समाधान माना लागेल. 22च्या स्वरूपात ही धावा येतात आहेत. चांगली गोलंदाजी होती, अचूक टप्प्यावर चेंडू पडला, उसळी घेतली, यष्टिरक्षक बीट झाला या इकडे आणि त्यात नंतर क्षेत्ररक्षण चेंडू मागे पळत असताना चेंडू गॅदर केला. तोपर्यंत 2 धावा 22च्या स्वरूपात पळून पूर्ण केले कार्डिनल या संघाने. पुढचा चेंडू प्रतीकचा सामना करेल आदित्य. डावखुरा फलंदाज आहे. या टाइमला मोठा फटका, चेंडू फ्लाय होतोय, चेंडू येतोय लॉंग ऑन सीमारेखा पार, 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षण तैनात होता पण चेंडू वन बाउन्स त्याच्या डोक्यावरनं सीमारेखा पार गेला, 4 धावांसाठी. चांगली सुरुवात बँड्राकडून आपल्याला पाहायला भेटतंय, कार्डिनल बँड्रा या संघाकडून. पुढचा चेंडू प्रतीकचा सामना करेल आदित्य. मला शॉर्ट चेंडू, चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षण येतोय, चेंडू गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली आहे 10. चांगली सुरुवात कार्डिनल बँड्रा कडून पाहायला भेटते. सलामीचे दोन्ही फलंदाज सोहम आणि स्वयं आणि आदित्य हे दोन्ही फलंदाजाकडून पॉवर प्लेचं षटक चालू आहे. हाणामारीचं षटक म्हटलं जातं या क्रिकेट क्षेत्रामध्ये. या टायमाला फुलरलाईन चेंडू बिरगावून देण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात संपला, धावसंख्या झाली धावफळकावर 10 धावा बिनबाद कार्डिनल बँड्रा या संघाची. कार्डिनल बँड्राचा हा संघ आहे, बँड्राची शाळा आहे. या संघाचे कोच आहेत सचिन सर. तर दुसऱ्या बाजूला संघ आहे डोंबोलीचा, ही डोंबोलीची शाळा आहे. सिस्टर निवेदिता यांचे कोच आहेत हितेश कामटे सर. दोन्हीही हितेश खांबे सर दोन्ही लेजेंडरी क्रिकेटर्स आहेत, ज्यांनी आपल्या काळी टेनिस क्रिकेट गाजवलेलं आहे. आपले एक्सपिरियन्स या लहान मुलापर्यंत आणतात, त्यांना ट्रेनिंग देतात आणि त्यांच्यातून एक असे खेळाडू असतात जे घडतात आणि आपल्या मुंबईसाठी आपलं टेनिस क्रिकेट गाजवताना पाहायला भेटतं किंवा लेदर बॉल क्रिकेट सुद्धा गाजवताना पाहायला भेटतं. तर संघासाठी दुसरं पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज एकांशू, डावकुरा गोलंदाज. या टाइमला चेंडू फ्लाय होतोय, परत चेंडू येतो काव कॉर्नर रिजनकडे, क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी.
धावसंख्या झाली आहे धावफळकावर 12 धावा. एकांशूचा पुढचा चेंडू सामना करतोय आदित्य. या टायमाला स्लोअर वन चेंडू त्या गती परिवर्तन चेंडू बिरकावून दिला. चेंडू येतोय स्क्वेअर लेग रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली जातोय. गॅदर करेपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसरी धाव सुद्धा पळून पूर्ण करतात आहेत आणि तिसरी धाव पळत असताना धावचीत च्या स्वरूपात बाद व्हायला लागतंय आदित्याला आणि तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. पहिला गडी बाद होतोय कार्डिनल बँड्रा या संघाचा 14 या धावसंख्येवर. धावचूच्या स्वरूपात हा गडी बाद होऊन तंबूत परततोय. ही पार्टनरशिप याकडे ब्रेक झालेली आहे. ज्या पार्टनरशिप चांगल्या लयमध्ये चालू होती. तिसरी धावची गरज नव्हती. तिसरी चौथी धाव पूर्ण करण्याच्या माध्यमातून हा धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद झाला. कार्डिनल बँड्रा या संघाचा आदित्यची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय अथर्व या टायमाला परत हलक्यात आणि चेंडू टाकला होता. झेल होती. झेल सुटते आणि हानाहानाचा कॉल करत असताना दुसरा गडी सुद्धा तंबूच्या अस्त्राला परततोय. धावचीच्या स्वरूपात हा दुसरा गडी बाद होतोय. कार्डिनल बँड्रा या संघाचा अथर्व. चांगली गोलंदाजी या इकडे आपल्याला पाहायला भेटते एकांशू कडून. डावकुरा गोलंदाज आहे. स्लो रन डिलिव्हरी रिलीज करतोय. कधी जोरात चेंडू टाकतो तर कधी चेंडू हलक्या पद्धतीने वळवतोय. परत स्लो रन चेंडू पडता चेंडू वळला सर यष्टिरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज एकांश आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या तर कुठेतरी या धावसंख्येला रोख लावावं लागेल आणि ते करून दाखवतोय. त्या धावसंख्येला रोख लावलेला आहे एकांशच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. परत फिरकी गोलंदाजी वॉडा बॉलिंग. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजू द्या गोलंदाजीसाठी. दोन चेंडू निर्धाव 2 धावचीच्या स्वरूपात गडी बाद झाला. या षटकामध्ये जी धावसंख्या वेगाने वाढत होती त्या धावसंख्येला रोख लावलेल्या धावसंख्या सज्ज 14 या धावसंख्येवर. परत हलक्यात आणि चेंडू वळवण्याचा प्रयत्न. बॉटमहँडचा वापर केला. मनगटाचा वापर केला. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेग रिजन कडे खेळून काढला. 1 धाव पळून पूर्ण केली. 2 षटकांचा खेळ मैदानात संपला. 2 गडी बाद 15 धावा. कार्डिनल बँड्रा या संघाची पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. प्रतीकच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. दुसरं षटक एकांशने घेऊन आला. त्यामध्ये त्याला 2 गडी धावचीच्या स्वरूपात बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला आणि 5 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी एकांश कडून पाहायला भेटली. बघूया आता संघासाठी तिसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल. सिस्टर निवेदिता या संघाकडून तर निमित्त संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. हा पण डावकुरा गोलंदाज आहे. सामना करेल फलंदाज. पहिला चेंडू डाव्या शीच्या खूपच बाहेर होता. स्वैर मारा घोषित करत असला पंच नासिर शेख त्या तिकडे. धावसंख्या होते धाव फळकावर 16 धावा. या टायमाला शॉर्ट चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातो 1 बाउन्स मिड विकेट सीमारेखा पार 4 धावांसाठी. तो स्वयं सलामीला आला आहे आणि आतापर्यंत सज्ज फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. परत या टाइमला स्लोअर चेंडू फ्लावतोय. इस बार गेंद निकली बल्ले के पीछे से चली आओ यात्रा करते हुए बॉर्डर लाइन के पार 6 रनों के लिए. आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला भेटला सोहमच्या बॅटेतून. स्वयंच्या बॅटीतून हा पहिला षटकार आपल्याला पाहायला भेटलेला आहे. वॉल शॉट गुडघ्यावर बसला. चेंडू भिरकावून दिला. चेंडू गेला सरळ मिड विकेट सीमारेखा पार 4 धावांच्या षटकारासाठी.
या टायमाला परत परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण या टायमाला नाही. या टायमाला गोलंदाज यशस्वी ठरला. वडा कमबॅक म्हणू शकतो. अचूक टप्प्यावर चेंडू बाहेर काढला. या टायमाला बॅकफुटला गेला, पॉईंटच्या डोक्यावर घेऊन काढला. चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून सीमारेखा पार 4 धावांसाठी. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला रोख लागला होता, कारण सोहम नॉन स्ट्राईकला होता आणि त्यानंतर जेव्हा सोहमला स्ट्राईक भेटली त्याची बॅट बोलायला लागली. षटकार, चौकार, धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 30 धावा. या टायमाला परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा घेतली, यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू गेला आणि फलंदाज बाद झाला. या इकडे तर सोहम बाद होऊन तंबूच्या अस्त्राला परत चांगली फलंदाजी केली. सोहमच्या बॅटमधून एक षटकार, 2 चौकार आपल्याला पाहायला भेटले. टाळ्या वाजू द्या या फलंदाजासाठी. तर धावसंख्येत वाढ आहे. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 30 धावा. 3 गडी बाद कार्डिनल बँड्रा या संघाची. तर सोहमची जाण्यासाठी मैदानात नवीन फलंदाज येतो तो म्हणजे अथर्व. या टायमाला परत हलक्या त्याने चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला. बॅटीची कडा घेतली. जोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली आहे. तर 3 षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे. धावसंख्या झाले धाव फळकावर 31 धावा. 3 गडी बाद कार्डिनल बँड्रा या संघाची. बघूया चौथं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय निवेदिता सिस्टर्स या संघाकडून. तर संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज पियुष. तर पियुषचा पहिला चेंडू, सामना करतोय अथर्व. लेग ब्रेक गोलंदाजी. या टायमाला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा घेतली आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं पियुषने. पहिला चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात या षटकामध्ये पहिला भेटते. परत लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी. या टायमाला चेंडू फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय. मिस हिट होता पण नो मॅन्स लँडला चेंडू पडतोय आणि एक चोरटी धाव बळून पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे धाव फळकावर 32 धावा. 3 गडी बाद कार्डिनल बँड्रा या संघाची. तर पियुषला याकडे कमबॅक करावा लागेल. धावसंख्या रोखावं लागेल आपल्या संघासाठी. मला फ्लाइट केलाय चेंडू शॉट थर्ड मॅन रिजन कडे जातोय. चेंडू गॅदर करेपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली आहे. धावसंख्या झाली आहे 33 धावा. हॅलो. पुढचा चेंडू पियुषचा सामना करेल. परत फ्लाय होतोय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षण येतोय का? चेंडू नो मॅन्स लँडला पडतोय. जोपर्यंत चेंडू गॅदर करतोय तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज हेरम आणि अथर्व. 5 चेंडू झालेले आहेत. 34 धावा झालेल्या धाव फळकावर. या टायमाला परत चेंडू बॅटीची कडा घेते. पॉइंट क्षेत्ररक्षण चेंडू खाली होतं. झेल सुटते. एक धाव पळून नाही. निर्धाव चेंडू. तर 4 षटकांचा खेळ मैदानात संपलाय. धावसंख्या झाली आहे 34 धावा. चांगली गोलंदाजी पियुष कडून पाहायला भेटली. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी आला गोलंदाज एकांश. त्यांनी धावसंख्येला रोख लावली. 3 गडी बाद केले. त्याच्यानंतर गोलंदाज आला मैदानामध्ये 30 षटक घेऊन. निमित एक मागडं षटक निमितचं आपल्याला पाहायला भेटलं. त्याच्यानंतर गोलंदाजी चौथं षटक घेऊन आला गोलंदाज पियुष. आणि पियुषने जी धावसंख्या वेगाने वाढत होती त्या धावसंख्येला रोख लावलेला आहे. धावसंख्या झाली आहे 4 षटक अतिरिक्त 34 धावा. 3 गडी बाद.
कार्डिनल बँड्राची शेवटचे षटक गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. संघासाठी 5वं वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतोय एकांश. पहिला चेंडू परत हलक्या पद्धतीने टाकला होता. चेंडू पडताच वळतोय, सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात केलेली आहे एकांशने. मला परत बॅटीची कडा घेतली. चेंडू जातोय सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. झेल टिपला जातोय. गडी क्रमांक 14 तंबूत परततोय कार्डिनल बँड्रा या संघाचा अथर्व पवार. चांगली गोलंदाजी करतोय एकांशू आपल्या संघासाठी त्यांनी दुसरं षटक घेऊन आला होता. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त त्यांनी 4 धावा खर्च केले. 3 गडी बाद झाले. परत संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय. स्लॉग ओव्हर आहे. हाणामारीचं षटक म्हटलं जातं, कारण शेवटच्या ओव्हर मध्ये तुम्हाला एक मोठा टार्गेट सेट करायचा असतो. जिकडे धावसंख्या चालू होती चांगल्या पद्धतीने, तिकडे पियुषने रोख लावली आणि त्याचं काम पुढे नेत होतं म्हणजे गोलंदाज एकांश. मला परत चेंडू वळाला आणि धावचीतचा प्रयत्न करण्याला गेला आणि चेंडू यष्टीला न आदळता सरळ लॉंग ऑन रिजन कडे आला आणि 22च्या स्वरूपात ही धाव आली. त्यानंतर ओव्हरथ्रोची एक धाव, म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवर आलेल्या होत्या. निर्धाव चेंडू होता. धावसंख्या झाली 36 धावा धाव फळकावर. या डावला फुलदास चेंडू फ्लाय होतोय स्क्वेअर लेग रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय. झेल सुटतोय. चेंडू जातोय वन बाउंड सीमारेखा पार 4 धाव्यांसाठी. धावसंख्या होते धाव फळकावर 40 धावा. 4 गडी बाद कार्डिनल बँड्रा या संघाची. मला स्लो रन चेंडू शॉर्ट डिलिव्हरी होता. चेंडूला पुल केला. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन कडे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येईपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झाली आहे 42 धावा. कार्डिनल बँड्राची चांगलं टोटल आतापर्यंत उभं केलंय कार्डिनल बँड्राने. चांगली फाईट पाहायला भेटेल या दोन्ही संघांमध्ये. मला परत चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेग रिजन कडे. क्षेत्ररक्षण तैनात होता. जेल सुटली आणि एक धाव पळून पूर्ण केली. तर 5 षटकांचा खेळ मैदानात संपलेला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. 5 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 43 धावा. 44 धाव्यांचं आव्हान दिलं आहे विजयासाठी सिस्टर निवेदिता डोंबोली या संघाला. तर ह्याच्यानंतरचा होणारा सामना IES बँड्रा विरुद्ध बाळमोहन विद्यामंदिर दादर. दोन्ही संघांच्या कर्णधाराला नम्र विनंती करतो नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. पुढील समालोचन करतील देसाई सर.
कार्डिनल ग्रेशियस और सिस्टर निवेदिता, इनके दरमियान का ये मैच 44 रनों का लक्ष्य। निवेदिता प्लीज बैट्समैन। वरद और अन्वय दोनों प्रारंभिक बल्लेबाज और बॉलिंग के जिम्मा स्वयं के पास। मैच शुरू करने का इशारा अंपायर अमित गोलतकर द्वारा। स्वयं अपनी फील्ड सजाते हुए बाएं हाथ के बल्लेबाज वरद के लिए। स्वयं दाहिने हाथ से अपने स्थान से आगे, बिल्कुल पहले ही गेंद कर आक्रामक रवैया अपनाते हुए इस गेंद को लॉन्ग ऑन के सर के ऊपर से उछाल कर मारना चाहते थे। पूरी तरह चूके गेंद ने उनके बल्ले का किनारा लिया। भाग्यशाली रहे गेंद विकेट कीपर और थर्ड मैन दोनों फील्डर के दरमियान लैंड हो गई। रन लेने का कोई मौका नहीं। फिर एक बार वरद अपने स्थान से मुकाबला करने के लिए तैयार। इस गेंद को फिर उछाल कर मारना चाहते थे। बहुत ही खराब फील्डिंग का प्रदर्शन वहां पर। एक रन पूरा किया और दूसरे रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज, ये देखते हुए कि थ्रो सही दिशा में नहीं पहुंच रहा है। और इन 2 रनों के साथ वरद ने अपना खाता खोला। ये शॉट जो उनके नियंत्रण के बाहर था, लंबी हिट लगाना चाहते थे लेकिन इन फील्डर्स को भी छेद नहीं सके। अगली गेंद रक्षात्मक तरीके से इसको पुश किया और ये फिर एक बार रन आउट करने का मौका हो सकता था लेकिन थ्रो खराब। विकेट कीपर गैदर नहीं कर पाई इस गेंद को और बल्लेबाज वरद जो कि आगे निकल आए थे अपने क्रीज से, सुरक्षित वापस लौटने का मौका। स्वयं फ्लाइटेड गेंद, बहुत अच्छी गेंद, ऑफ एंड मिडिल स्टंप के ऊपर टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाती हुई अपील की गई बॉलर द्वारा। नेगेटिव बाय अंपायर अमित गोलतकर। स्वयं अब की बार गति में परिवर्तन, तेज गति से फेंकी हुई गेंद और चकमा खा गए बल्लेबाज वरद, जो कि उम्मीद करते थे कि गेंद फ्लाइट हो जाएगी लेकिन तेज गति से निकली और इसी हाथापाई में ये गेंद विकेट कीपर के दस्ताने में डॉट बॉल। बहुत अच्छी पहली ओवर का प्रदर्शन यहां पर स्वयं द्वारा। अब की बार ये फुल टॉस गेंद थी मगर इसका पूरा फायदा नहीं उठा सके। 1 रन पूरा किया है। दूसरे रन के लिए दौड़ लगाना चाहते थे। नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हुए अन्वय, मगर वरद का कोई इरादा नहीं था। इस 1 रन के साथ रन संख्या पहुंचती हुई 3 रन बगैर किसी नुकसान के। 44 रनों का लक्ष्य 5 ओवर में, जिनमें की पहली ओवर फेंकी जा रही है और पहले 2 ओवर्स फील्डिंग रेस्ट्रिक्शंस का फायदा लेने के लिए हर खिलाड़ी इस कोशिश में जुटा हुआ होता है। लेकिन यहां बहुत अच्छी गेंदबाजी। अथर्व दाहिने हाथ से काफी लंबा रनअप, व्हाइट बॉल का इशारा अंपायर नासिर शेख द्वारा। अतिरिक्त रनों ने अपना खाता खोल दिया 1 रन के साथ। रन संख्या पहुंचती हुई 4 रन। वरद जो कि फाइन लेग क्षेत्र में खेलना चाहते थे, काफी वाइड गेंद, अपना छोर बदल कर अब की बार राइट आर्म राउंड विकेट अपने स्थान से आगे। फिर शॉर्ट पिच गेंद और अब की बार शॉर्ट फाइन लेग और शॉर्ट मिड विकेट के दरमियान से इस गेंद को घुमा दिया। 1 रन पूरा किया। बल्लेबाजों ने दूसरे रन के लिए दौड़ लगाना चाहते थे लेकिन बहुत अच्छे फील्डिंग का प्रदर्शन। वहां पर तेजी से दौड़ लगाई, बाउंड्री लाइन की तरफ जड़ती हुई गेंद को रोका और विकेट कीपर के हवाले कर दिया। 1 रन।
5 रन। फिर एक बार छोर बदलकर बाएं हाथ के बल्लेबाज ओवर द विकेट गेंद फेंकेंगे अथर्व। शॉर्ट पिच गेंद और बहुत अच्छा स्क्वायर कट, वहां पर कलाई का इस्तेमाल, खराब फील्डिंग, मगर दोनों बल्लेबाजों के बीच समझबूझ की कमी महसूस हो रही है। बहुत से ऐसे मौके जहां पर 2 रन लेने का मौका था, जब लिए नहीं गए, और ऐसे मौके थे जहां 2 रन की गुंजाइश नहीं थी, वहां पर रन के लिए दोनों बल्लेबाज अपने छोर से निकल चुके थे। अथर्व फिर एक बार तेजी से पटकना चाहते थे, गेंद को डिलीवर नहीं किया, डेड बॉल करार कर दिया अंपायर नासिर शेख द्वारा। लंबा रनअप और अपने लंबे रनअप की ओर वापस लौटते हुए दूसरी ओर फेंकी जा रही है 6 रन। इसी बीच भरत फिर एक बार लेग स्टंप के बाहर थी, खेलने का प्रयास जरूर किया था, अतिरिक्त रनों की संख्या में वृद्धि, लेग स्टंप के काफी बाहर से गुजरी गेंद वाइड घोषित कर दिया अंपायर नासिर शेख ने इसे। अथर्व फिर एक बार अपने स्थान से आगे, फिर उसी तरीके से लेग साइड की दिशा में नो बॉल का इशारा अंपायर का कॉल किया है अंपायर ने। गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री की तरफ, वहां पर तेजी से दौड़ लगाने का प्रयास, मगर अब की बार ये प्रयास असफल रहेगा शायद, और ये 4 रनों का इशारा अंपायर का नो बॉल के साथ में। फ्री हिट, ये बोनस रन्स कहे जा सकते हैं। नो बॉल, बाउंड्री और एक अतिरिक्त गेंद फेंकनी पड़ेगी अथर्व को, और इस 5 रन के साथ रन संख्या पहुंचती भी 12 रन। अथर्व फिर एक बार अपने स्थान से आगे, फिर शॉर्ट पिच गेंद थी, इस गेंद को पुल करना चाहते थे, मगर गेंद साइड स्पिन की दिशा में लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के दरमियान पर आई, वहां पर एक आसान रन लेने का मौका वरद के पास, और इस 1 रन के साथ रन संख्या पहुंचती भी 13 रन। फिर एक बार वरद अपने स्थान से आगे, शॉर्ट पिच गेंद थी, बहुत ही उम्दा स्क्वायर कट गेंद के ऊपर आए, अपने शरीर के बीच में लिया और इस गेंद को कलाई के सहारे एक्स्ट्रा कवर की दिशा में खेल दिया, 2 रनों के लिए दौड़ लगाई, काफी अच्छा शॉट। इन 2 रनों के साथ रन संख्या पहुंचती हुई 15 रन बगैर किसी नुकसान के। दूसरी ओवर फेंकी जा रही है, पहली ओवर बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी और अब की बार थोड़े से महंगे साबित होते हुए अथर्व इस बार एक कदम आगे बढ़ाकर लंबे हिट मारना चाहते थे, पूरी तरह चूके गेंद ने उनके बल्ले का ऊपरी किनारा लिया, विकेट कीपर के दस्ताने में आसान सा कैच देकर पैविलियन में वापस, और ये प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी तोड़ने में कामयाब अथर्व, जो कि महंगे साबित हो रहे थे। नए बल्लेबाज अखिल पहले ही गेंद पर 1 रन से अपना खाता खोल दिया, मिड विकेट क्षेत्र में ये शॉट लगाया था उन्होंने, और इस 1 रन के साथ रन संख्या पहुंचती हुई 16 रन दूसरे विकेट के नुकसान पर। 44 रनों का लक्ष्य जबकि पहली ओवर फेंकी गई थी स्वयं द्वारा, उन्होंने सिर्फ 3 रन दिए थे अपने ओवर में। गेंदबाजी में तब्दीली, हेरंब 16 रन दूसरे विकेट के नुकसान पर। हेरंब दाहिने हाथ से अच्छी गेंद, मिडलैंड लेग स्टंप के ऊपर टिप्पा खाती हुई कट होकर बाहर की तरफ चली जाती हुई, अंदर की तरफ आती हुई, बल्लेबाज पूरी तरह बीट हो गए, हालांकि लंबी हिट लगाना चाहते थे, गेंद विकेट कीपर के पास और ये डॉट बॉल।
अच्छा रनअप, छोटा सा रनअप, ऊंचे कद के खिलाड़ी दाहिने हाथ से ओवर द विकेट। अब की बार रक्षात्मक ढंग को अपनाते हुए बैकफुट पर आए, इस गेंद को सम्मान के साथ पुश किया शॉर्ट एक्स्ट्रा कवर की दिशा में, जब तक कि वहां के फील्डर गेंद को उठाते एक आसान रन लेने का मौका अखिल के पास। अखिल जिन्होंने पहली गेंद के ऊपर ब्लाइंड हिट लगाने की कोशिश की थी, अपने आप को संवारा, दूसरी गेंद मेरिट ऑफ द बॉल के हिसाब से उन्होंने पुश कर दिया। इसी बीच हेरम अपने स्थान से आगे, अब की बार अच्छा शॉट, कदमों का इस्तेमाल, एक कदम आगे बढ़ाकर ऑन ड्राइव किया, लॉन्ग ऑन के फील्डर फील्ड करते तब तक एक आसान रन लेने का मौका बल्लेबाज वरद के पास। एक रन के साथ रन संख्या पहुंचती हुई 18 रन। बालमोहन विद्या मंदिर टॉस करने के लिए कृपया कमेंट्री बॉक्स में आ जाए। इसी बीच हेरम्ब अपने स्थान से आके फिर वही लंबी हिट लगाना चाहते थे, पूरी तरह छू के, और ये गेंद विकेट कीपर के पास। अखिल मुकाबला करने के लिए तैयार हेरम्ब का। हेरम्ब अब की बार फ्लाइटेड गेंद ऑफ स्टंप के बाहर फेंकी हुई, व्हाइट बॉल का इशारा अमित गोलतकर द्वारा अतिरिक्त रनों की संख्या में वृद्धि। इस एक रन के साथ रन संख्या पहुंचती हुई 19 रन। फिर एक बार ऑफ स्टंप के ऊपर गिरी हुई गेंद, और फिर उसी तरीके से गेंद तक पहुंचे नहीं और गेंद को मिडॉन क्षेत्र में खेलना चाहते थे। ये तीसरी या चौथी बार हो रहा है, इसी क्षेत्र में वो खेलने की कोशिश कर रहे हैं, बार बार बीट हो रहे, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हो रहा, और इसी का फायदा लेते हुए अपनी लाइन को ऑफ स्टंप के ऊपर ही रखते हुए हेरम काफी सूझबूझ के साथ गेंदबाजी करते हुए, मगर अब की बार मिडल लेग स्टंप के ऊपर गिरी, इस गेंद को मिड विकेट की दिशा में खेला, एक आसान रन लेने का मौका। आईएएस बैंड्रा टॉस करने के लिए कमेंट्री बॉक्स में आ जाए। आईईएस बैंड्रा। तीसरे ओवर की समाप्ति 20 रन 1 विकेट के नुकसान पर, और 12 गेंदें और 24 रन, ये है इस मैच की स्थिति। अब गेंदबाजी में तब्दीली, आदित्य गेंद फेंकेंगे, शॉर्ट फाइन कवर्स, एक्स्ट्रा कवर, शॉर्ट मिड ऑफ, ये है ऑफ साइड की फील्ड सर्कल के अंदर की, और ये फ्लाइट की हुई गेंद थी, घुटने के बल इस गेंद को स्वाइप करना चाहते थे, मिड विकेट क्षेत्र में पूरी तरह चूके। शॉर्ट पिच गेंद थी, बहुत ही अच्छा ग्राउंड कवर किया वहां के फील्डर ने, और एक डिफिकल्ट चांस जिसे आसानी से कन्वर्ट कर लिया, और ये अखिल कैच आउट होकर पैविलियन में वापस। हर गेंद के ऊपर 2 रन का आस्किंग रेट था इस ओवर के शुरू होने से पहले, और ये दूसरे गेंद पर कैच आउट होकर पैविलियन में वापस। नए बल्लेबाज वंश, अब भी 24 रनों की जरूरत, गार्ड ले रहे अंपायर नासिर से। मिड विकेट, स्क्वायर लेग और लॉन्ग ऑन, ये है बाउंड्री लाइन की फील्ड, और उसी दिशा में घुमा दिया। गेंद हवा में जरूर थी मगर फील्डर से काफी दूरी पर थी, एक आसान रन लेने का मौका और दूसरा रन लेने की कोई गुंजाइश नहीं। इस एक रन से रन संख्या 21 रन। वरद मुकाबला करने के लिए तैयार, और अब वरद के लिए ऑन साइड की फील्ड, एक कदम आगे स्टेप आउट हो गए थे, लंबी हिट लगाना चाहते थे, पूरी तरह चूके, गेंद विकेट कीपर के दस्ताने में, डॉट बॉल। आदित्य, फिर एक बार शॉर्ट पिच गेंद थी,
हुक किया था, मगर सिर्फ एक रन। गेंद हवा में थी मगर 30 यार्ड सर्कल के अंदर ही थी। एक रन के साथ रन संख्या पहुंचती भी 22 रन। एक कदम आगे बढ़ाते हुए लंबी हिट लगाना चाहते थे, गेंद तक पहुंचे नहीं। गेंद ने उनके बल्ले का बाहरी किनारा लिया। विकेट कीपर ने अब की बार कोई गलती नहीं की और ये और एक सफलता अपने टीम के लिए अर्जित की कार्डिनल ग्रेशियस के गेंदबाज आदित्य ने। ओवर की समाप्ति, आखिरी ओवर और 22 रनों की जरूरत। यह है इस मैच की स्थिति। अब कोई करिश्मा, चमत्कार, जैसे कि कहा जाता है क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल, उसकी उम्मीद अब भी बनी हुई है। वरद मुकाबला करने के लिए तैयार। शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया इस गेंद को, ग्राउंड शॉट है, वहां पर फील्डर मौजूद। एक कांच, बहुत ही शॉर्ट पिच गेंद थी। ऊंचे कद के खिलाड़ी तैयार थे, बैकफुट पर ही थे, पावर लगाना चाहते थे। एरियल रूट से पूरी तरह चूक के संपर्क नहीं कर पाए और एक आसान सा मौका जहां पे 4 या 6 रन बन सकते थे, गंवा दिया बल्लेबाज ने। फिर एक बार अपने स्थान से आगे, अब की बार अपने इसमें सफल, मगर उतनी अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। वहां पर दौड़ लगाई, जमीन से गिरते गिरते गेंद को अपने हाथों में लपक लिया, कैच आउट होकर पैविलियन में वापस। चौथी विकेट सिस्टर निवेदिता टीम की। स्वयं अपने स्थान से आगे, फ्लाइटेड गेंद, ऑफ स्पिन गेंद, अच्छी गेंद, मिडलन ऑफ स्टंप के ऊपर टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ टर्न होती हुई हल्की सी, बल्लेबाज समझ नहीं पाए, हिट करना चाहते थे, चूके गेंद विकेट कीपर के पास जो कि स्टंप्स के काफी करीब। अब की बार ये लेग स्पिन गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थी, टर्न होकर अंदर की तरह आई। विकेट कीपर ने काफी फुर्ती से गैदर किया, बेल्स उड़ाए, स्टंपिंग की अपील, मगर अंपायर द्वारा नकारा गया ये अपील। इसी बीच शॉर्ट पिच गेंद थी, अब की बार तेज गति से फेंकने की कोशिश, ऑफ साइड में थी, एक कदम बाहर निकालकर स्क्वायर कट करने की कोशिश, मगर एक ही रन मिलेगा। और इसी मैच के साथ, इस डॉट बॉल के साथ कार्डिनल ग्रेशियस टीम ने अपना मैच जीत लिया है। स्वयं जाधव कार्डिनल ग्रेशियस के स्वयं जाधव इस मैच के मैन ऑफ द मैच चुने गए। उनसे निवेदन है कि वो कमेंट्री बॉक्स में आ जाए।